जे काही प्रत्येक राज्यामध्ये अलायन्स ज्या स्थानिक पक्षांसोबत होणार आहे त्या आधारावर चर्चा इथे सुरू झालेली आहे। आम्ही सगळेजण आज मुसलवासींच्या अध्यक्षतेखाली जी समिती झाली आहे त्याच्या समोर आलो। राज्यातली सध्याची सगळी परिस्थिती त्यांच्यासमोर आम्ही मांडलेली आहे आणि याच्यावर सगळं हायकमांड निर्णय घेतला। वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का बैठकीत? मी तुम्हाला तेच सांगितलं की आम्ही राज्यातली सगळी चर्चा त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याच्यावर हायकमांड निर्णय घेतला। एक 16/16चा एक फॉर्म्युला पुढे आला होता, ती काय वास्तविकता त्याच्यामध्ये? तुम्हाला ते सांगितलं की आम्ही सगळी स्थिती मांडलेली आहे, त्याच्यावरचा हा फॉर्म्युला हायकमांड डिसाईड करतो। सर संजय राऊत जे म्हणतात, संजय राऊत म्हणतात ना की आम्ही फक्त दिल्लीत चर्चा करू, 23 जागांपेक्षा एक पण कमी नाही लढणार वगैरे, तर मी काय म्हटलं, संजय राऊत आहेत, त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया मला द्यायचं काही कारण नाही। आणि सर वंचितचं एक प्रवक्त्याने एक बाईट दिलाय, ते म्हणतात की आम्हाला काँग्रेस येऊ नाही देते इंडिया आघाडी, तुमचं काय मत आहे त्यावर? त्यांच्याबद्दलची चर्चा पण आता तुम्हाला लक्षात असेल की त्यांचं अलायन्स जे झालेलं आहे ते शिवसेनेबरोबर झालेलं आहे आणि काँग्रेसचं अजूनही कुठली चर्चा त्यांच्याबरोबर सुरू झालेली नाही। त्याच्यामुळे आम्ही येऊ देतो की नाही येऊ देतो त्यांचं शिवसेनेशी चर्चा सुरू आहे आणि त्यांच्याबद्दलचाही निर्णय उद्धव ठाकरे साहेब असतील, आमचा हायकमांड असेल तेव्हा बसल्यानंतर त्यांचाही निर्णय होईल। त्याच्यामुळे येऊ देत नाही येऊ देत असा काही भागच नाही आहे। तो अलायन्सचे आता सध्या पार्टनर पण नाही आहे, इंडिया अलायन्सचे पण पार्टनर नाही आहेत, त्यांच्याबद्दलची चर्चा भविष्यात होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।